पावभाजी. पावभाजी सगळ्यांच्या आवडीचा विषय. करायला खूप जास्त वेळ लागतो म्हणून भरपूर जण पावभाजी घरी बनवायची टाळतात किंवा भरपूर तयारी करावी लागते त्यामुळे पण टाळतात. तर आज आपण एक सोपी आयडिया बघणार आहे पावभाजी करण्याची. भरपूर जणी करत असतील प्रेशर कुकरमध्ये. आपल्या घरच्या ज्याच्यामध्ये आपण वरण भात लावतो त्या कुकरमध्ये आपणच पावभाजी करणार आहे. तुम्ही पाहिलं असेल मी आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता. ठेचून छान चव लागते. त्याच्यानंतर इथे कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे 5. आता ते मी चॉपरमध्ये बारीक चिरून घेणार आहे. त्याच्यानंतर टॅमॅटो आणि त्याच्यानंतर ढोबळी मिरची सगळ्या भाज्या मी चॉपरमध्ये अगदी बारीक साईजमध्ये चिरून घेणार आहे, बारीक साईजमध्ये कट करून घेणार आहे. तर साईड बाय साईड मी एकीकडे फ्लॉवर जो आहे तोच्या पाकळ्या करून तो मी गरम पाण्यामध्ये उकळायला ठेवलेला आहे. फ्लॉवर आपण तसाच वापरणार नाही आहे, तो गरम पाण्यामध्ये उकळून मगच वापरणार आहे. तर इथे माझा कांदा चॉप करून झालेला आहे. तुम्ही बघत असाल एकदम बारीक चिरून होतो. तर एकाच वेळेस माझा पूर्ण कांदा जो आहे तो चिरून झाला नाही, मग राहिलेला कांदा मी पुन्हा या चॉपरमध्ये आता चिरून घेते. दोन्ही कांदे माझे चिरून झाल्यानंतर मी टॅमॅटो चिरून घेणार आहे. टॅमॅटो पण आपल्याला इथे 4 मध्यम साईजचे वापरायचे आहेत आणि पूर्ण लाल झालेले म्हणजे पूर्ण पिकलेले टॅमॅटो आपण वापरणार आहे. तर इथे मी टॅमॅटोच्या फोडी करून ठेवलेल्या आहेत, त्या मी चॉपरमध्ये घेऊन पुन्हा त्या पण बारीक करून घेते. ह्याच्यामुळे काय होईल, आपण जर पेस्ट करतो कांद्याची पेस्ट, टॅमॅटोची पेस्ट, ती तुम्ही जर कधी ट्रायल केली असेल पावभाजी करण्याची तर ती फ्राय व्हायला जास्ती वेळ लागतो, गोल्डन व्हायला जास्ती वेळ लागतो. त्याच्यामध्ये पाण्याचा अंश भरपूर उतरतो आणि तो जो कांदा तुम्ही फक्त फ्राय करायला घेतलात बारीक चॉप केलेला तर तो झटकीपट गोल्डन होतो. तुम्ही करून पहा, तुमच्या लक्षात येईल. तर कांदा आणि टॅमॅटो चिरून झालेला आहे. आता ढोबळी मिरची आपण चिरून घेऊयात. तर ढोबळी मिरचीसुद्धा मी दोन भाग करून मग चिरणार आहे, कारण का एकाच वेळेस जर आपण केलं तर त्या चॉपरमध्ये तेवढी चिरल्या जात नाही. तर मी 2 भागांमध्ये ढोबळी मिरचीसुद्धा चिरून घेतली आहे आणि त्याच्यानंतर आपण सुरुवात करूयात. इथे मी 1 किलो भाजी आणि म्हणजे 1 किलो ह्या सगळ्या भाज्या आणि 1 किलो बटाटे असे 2 किलोची ही पावभाजी होईल आणि आरामशीर 10 ते 12 लोक ही पावभाजी खाऊ शकतील. तर इथे पावशरच्या अंदाजे मी टॅमॅटो, ढोबळी मिरची, वाटाणे वापरणार आहे. मॅप्कोचा वाटाणा वापरणार आहे मी इथे. तर फ्रोझन मटार जो आपण म्हणतो तो. तर इथे मी बटाट्याच्या बारीक बारीक चॉप करून ठेवलेला आहे साल काढून. तर कुकरमध्ये 2-3 पळ्या तेल घेतलं, त्याच्यामध्ये कांदा छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आणि नंतर आपल्याला टॅमॅटो वापरायचे. तर इथे कांदा गोल्डन रंगावर ब्राऊन होऊ देते आणि मग टॅमॅटो त्याच्यात फ्राय करते. तर इथे तुम्हाला दिसत असेल जो आपला कांदा आहे तो ट्रान्सलंट झाला आहे. आता आपण त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालूयात. आलं लसूणची पेस्टसुद्धा छान आपण इथे फ्राय करून घ्यायची आणि त्याच्यानंतर टॅमॅटो घालायचा आहे. तर मी टॅमॅटो घातल्यानंतर तुम्ही थोडंसं मीठ घाला. मीठ घालायला विसरू नका. टॅमॅटो घातल्यानंतर मी इथे थोडंसं मिठाचा वापर केलेला आहे. आलं लसूणची पेस्ट जी आहे तीसुद्धा आपली छान गोल्डन रंगावर परतून झालेली आहे. आता याच्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊयात. तर आता टॅमॅटो मी घातलेला आहे. कांदा आणि आलं लसूणची पेस्ट फ्राय झाल्यानंतर तुम्ही जरी भाजीसाठी कांदा आणि असं फ्राय करून झाल्यानंतर टॅमॅटो वापरलात तर त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाका जेव्हा टॅमॅटो तुम्ही फ्राय करायला टाकाल तेव्हा. असं केलं तर तुमचं जे तेल आहे, आपण तेल रिलीज होईपर्यंत ही परतून घेत असतो, तर त्याच्यामध्ये लवकर तेल रिलीज होतं आणि आपला जो टॅमॅटो आहे तो लवकर फ्राय होतो. तर मी इथे मीठ टाकलेलं आहे, तुम्ही पाहिलं असेल, आणि तेलसुद्धा रिलीज झालेलं आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये ढोबळी मिरची फ्राय करून घेऊयात आणि ढोबळी मिरचीनीसुद्धा असं तेल रिलीज झालं फ्राय झाल्यानंतर की मग आपण त्याच्यामध्ये वाटाणे आणि बटाटे आणि फ्लॉवर वापरणार आहोत. तर इथे ढोबळी मिरची पण बारीक चिरलेली असल्यामुळे लवकर फ्राय होईल आणि याला सतत हलवत राहायचं. आपण कमी तेलाचा वापर केलेला आहे त्यामुळे जी भाजी आहे ती खाली लागू शकते. तर तुम्ही पाहत असाल इथे छान मिळून आलेली आहे भाजी, बारीक चिरलेली आहे त्यामुळे. इथे ढोबळी मिरची पण आपली छान फ्राय झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये वाटाणा आणि फ्लॉवर घालून घेऊयात. फ्लॉवर आपला चांगला उकळला एकीकडे, त्यातलं पाणी आपण काढून टाकायचं आणि मग ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर तुम्ही पाहत असाल फ्लॉवर जो आहे तो मी दुसऱ्या भांड्यामध्ये इथे उकळून घेतलेला आहे. आता तो फ्लॉवर ह्याच्यामध्ये घातलेला आहे. फ्लॉवर पण छान मिक्स करून घ्यायचा, फ्राय करून घ्यायचा. ह्या सगळ्या प्रोसेसला फक्त थोडंसं लक्ष द्यावं लागतं. पण आपली जी प्रोसेस आहे, कांद्याची पेस्ट करायची, टमॅटोची पेस्ट करायची, ती फ्राय करायची, सगळ्या भाज्या वेगळ्या उकडायच्या, बटाटे वेगळे
वापरायचे, मग ते कुस्करायचे बटाटे वेगळे, सगळं वेगळं वेगळं फ्राय करायचं, मिक्सरला वाटून घ्यायचं. मग ही खूप लेंदी प्रोसेस होते आणि मग आपण पावभाजी बनवायचा कंटाळा करतो. तर इथे आपल्याला असं काहीच करायचं नाही आहे. आता इथे आपल्या सगळ्या भाज्या एकत्र फ्राय झालेल्या आहेत. जो फ्रोझन मटार आहे तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे. चांगली मोठी वाटी भरून घेतलेला आहे. आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही जास्तीसुद्धा वापरू शकता. सगळं मी फ्राय करून घेणार आहे आणि मग घरचं जे आपलं लाल तिखट आहे ते वापरून मी ह्याच्या शिट्ट्या करून घेणार आहे बटाटे वगैरे टाकून. पावभाजी मसाला मी अजिबात आत्ता ॲड करणार नाही आहे, कारण की त्याचा जो अरोमा असतो तो आपण शिट्ट्या घेतो तेव्हा त्याचा अरोमा कमी होतो. तर मी पावभाजी जी आहे नंतर स्मॅश करून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये पावभाजी मसाला ॲड करणार आहे. तर तुम्ही पाहिलं असेल मी इथे सगळ्या भाज्या घातल्यानंतर 2-3 चमचे लाल तिखट, एक माझा घरगुती मसाला आहे गोडा मसाला तो, आणि थोडीशी हळद घातली आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा मसाला वापरू शकता. कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. आपला मसाला जो आहे तो छान फ्राय झालेला आहे सगळा. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी आणि बटाटे ॲड करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी पाणी जे आहे ते गरम करायला एकीकडे ठेवलेलं आहे. आत्ता आपल्या भाजीचं टेम्परेचर जे आहे ते चांगलं आहे, म्हणजे गरम आहे. आणि त्याच्यामध्ये आपण पाणी गार घातलं की मग गार आणि गरम त्यामुळे भाजीची चव थोडी बदलते. त्यामुळं मग तुम्ही इथे गरम पाण्याचा वापर करा. गरम पाण्याचा वापर केला की भाजीला उत्तम चव येते. तर मी जे भांडं ज्याच्यामध्ये फ्लॉवर उकडून घेतला होता त्याच्यामध्येच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता ते ह्याच्यामध्ये ॲड घेतले. आता प्रेशर कुकरला फक्त 5 ते 6 शिट्ट्या घ्यायच्या आणि नंतर बारीक करून 5 ते 10 मिनटं ठेवायचं. आपली भाजी तयार आहे. मीठ चवीनुसार वापरलेलं आहे. साधारण 2-2.5 चमचे मीठ लागेल ह्याला. तर ह्याच्यामध्ये आता मीठ टाकून छान हलवून घेते आणि शिट्ट्या घेते. शिट्ट्या झाल्या की मग तुम्हाला दाखवते पुढची प्रोसेस. इथे प्रेशर कुकरचं प्रेशर पूर्ण मी रिलीज होऊ दिलेलं आहे. प्रेशर कुकरचं प्रेशर जे आहे ते रिलीज झाल्यानंतर झाकण उघडून पाहिलं तर पावभाजी पूर्ण तुम्हाला दिसतच असेल रंग. तेल आपण खूप कमी वापरलं होतं. फक्त एक गोष्ट इथे व्हिडिओमध्ये माझी सांगायची राहिलेली आहे, ती म्हणजे मी इथे शिट्ट्या घेताना बटरचा वापर केलेला आहे. तुम्ही अमूल बटर वापरू शकता. चमचाभर अमूल बटर फक्त शिजतेवेळी भाजी जेव्हा आपण झाकण लावाल तेव्हा टाकायचं आहे. तर इथे रवीच्या साहाय्याने एकसारखी आपण ही भाजी आधी शिजलेली आहे ती हटवून घेऊयात. तर तुम्हाला कन्सिस्टन्सीवरनं लक्षात येतच असेल भाजी एकदम छान शिजलेली आहे. इथे तुम्हाला कोणत्याही स्मॅशरचा वगैरे काही वापर करावा लागत नाही. अगदी छान शिजते भाजी. थोडीशी कन्सिस्टन्सी मॅच करण्यासाठी मी पाण्याचा वापर केलेला आहे. आता आपण जी भाजी आहे ती पुन्हा गरम करायला ठेवली. त्याला थोडीशी उकळी आल्यानंतर मी सुहानाचा पावभाजी मसाला इथे ॲड केलेला आहे. जसं मी मगाशी सांगितलं तुम्हाला, आपण जर शिट्ट्या घेतेवेळी पावभाजीचा मसाला टाकला तर त्याचा एक वेगळा अरोमा असतो. तो अरोमा ह्याच्यामध्ये कमी होतो. त्याची वेगळीच चव असते, ती चव बदलते. तर तुम्ही असं करून पहा. उकळी आल्यानंतर रेग्युलर पावभाजीमध्ये पण मी असंच करायची, त्यामुळे मी कुकरला पण असंच केलेलं आहे. तर इथे बटर टाकून पाव मस्त फ्राय केलेले आहेत आणि पावभाजी तयार आहे. तुम्ही चीजसुद्धा वापरू शकता. प्रांजलचं, माझ्या मुलीचं, तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ बघत असाल तर, फेवरेट आहे आणि आमच्या सगळ्यांचीच चीज पावभाजी फेवरेट आहे. मी चीज घालून सर्व केलेली आहे. तर तुम्हीसुद्धा प्रेशर कुकरमध्ये पावभाजी करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.